मारुतीराय लंकेमध्ये प्रविष्ट झाले. लंकेमध्ये आले. लंकेमध्ये मारुतीरायांनी प्रवेश केला आणि वाल्मिकी रामायण आपल्याला असं सांगतं की लंकेची शोभा बघून मारुतीराय विस्मयचकित झाले. इतके लंका सुंदर होते. इतकंच नाही, ज्या वेळेला पुढे रामचंद्र प्रभू लंकेमध्ये येणार आहेत त्यावेळेला लंकेच्या दर्शनानं रामचंद्र प्रभू सुद्धा अशा पद्धतीने विस्मयचकित झाल्याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आलं. लंकेमध्ये प्रविष्ट झाले. लंका त्यांनी पाहिली, विस्मयचकित झाले. इतकी सुंदर लंका होती. लंकेची रचनाच इतकी सुंदर होती की कुणीही लंकेमध्ये आल्यानंतर लंकेच्या प्रेमात पडावं. परंतु मारुतीरायांनी नंतर जी लंका पाहिली, लंकेतल्या लोकांचे व्यवहार पाहिले, त्यांचं वर्तन पाहिलं, त्यानंतर मात्र मारुतीरायांच्या अंतःकरणातलं लंकेचं आकर्षण निवृत्त झालं. रामायणामध्ये 3 नगरांचं असं वर्णन आलंय. पहिल्यांदा अयोध्येचं आलंय, नंतर जनकपुरीचं मिथिलेचं आलंय आणि नंतर लंकेचं आलंय. या 3 नगरांचा जो विचार आहे त्याच्यात टीकाकारांनी विचार फार चांगला मांडला. याची संगती लावताना फार चांगला विचार केला. जरा गमतीची संगती आहे म्हणून सांगतो, ऐकण्यासारखी संगती आहे. टीकाकारांनी वर्णन करताना असं म्हटलंय की अयोध्या आहे, मिथिला आहे, जनकपुरी ज्याला आपण म्हणतो, आणि लंका आहे. याच्यामध्ये मारुतीरायांनी लंकेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना जे दिसलं त्याच्यामध्ये सगळे, त्यांना असं पहिल्यांदा वाटलं की आपण दिवसा जायला नको, त्रास होईल, रात्रीच्या वेळेला जाऊ म्हणजे सहज प्रवेश करून आपल्या कुठल्याही घरामध्ये जाता येईल. पण रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला त्यांनी प्रवेश केला तेव्हा त्यांना असं दिसलं की सगळी लंका जागी आहे. रात्र असूनही कुणी झोपलेलं नाहीये. रस्त्यावरची दुकानं उघडी आहेत, लोक रस्त्यावर खातायत, पितायत, एकमेकांबरोबर भांडतायत, एकमेकांशी बोलतायत अदवा तदवा. रात्री जेव्हा नगरामध्ये अशा पद्धतीचं रस्त्यावरचं खाणं पिणं चालू असतं, मारुतीरायांना साशंकता वाटली. अरे काय चाललंय, काय इथं सगळा भोगाचाच कारभार दिसतोय. स्त्री नाही, रात्रीची वेळ असून सुद्धा स्त्रिया तिथे रस्त्यावर फिरतायत, पुरुषांबरोबर मोकळ्या ह्याच्याने त्यांचा हसणं खिदळणं चालू आहे, मोकळेपणानं वागतायत. मारुतीरायांच्या लक्षात आलं. बर, गंमत अशी, मारुतीरायांचं अवलोकन सूक्ष्म आहे. रात्र सगळे, आता अलीकडच्या काळामध्ये हे नाईट स्ट्रीट्स जे आहेत ते एका अर्थानं हे लंकेच हळूहळू तिकडच्या दिशेनंच प्रवृत्ती चालू आहे. रात्रीचं रस्त्यावरचं खाणं, रात्री दुकानं उघडी असणं, रात्रभर मॉल उघडे असणं, हे काय आहे? अरे रात्र ही झोपायची वेळ आहे बाबा, झोपू देत. माणसं झोपत नाहीत, मग झोपायचं कधी? दिवसभर माणसं झोपत नाहीत, रात्रभर माणसं झोपत नाहीत, मग झोपणार कधी? मग सकाळी ऑफिसमध्ये गेल्यानंतर. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही झोपेची अतिशय सुंदर वेळ. त्या दिवशी मारुतीरायांना कळलं की राक्षसांना निशाचर का म्हणतात. निशा म्हणजे रात्र, रात्री विचरण करणारे जे असतात त्यांना निशाचर म्हणतात, महाराज लोक सोडून. कारण हे सगळे रात्रीच फिरणार आहेत. कीर्तन झालं की प्रवास, प्रवास झालं की कीर्तन, आणि कीर्तन झालं की प्रवास. बर, गंमत अशी आहे, मारुतीरायांचं अवलोकन काय पहा आपण. रावणाने सीतेला पळवून लंकेमध्ये आणलंय. आपल्या देशाच्या राजाने एक परस्त्री तिथं पळवून आणलेली आहे आणि तिथं ठेवलेली आहे. हे नगराला सगळ्यांना माहिती आहे, पण नगरामध्ये त्याची चर्चा नाहीये कुठे. त्याची कारण 3च असू शकतात. एक, रावण नेहमी ते करत असला पाहिजे. 2, नागरिकांनाच तशी सवय असली पाहिजे.
नाही तर 3, रावणाच्या भीतीनं नागरिक बोलत नसले पाहिजे. 3च कारण त्याला कळतं. एक तर रावणाची भीती असेल म्हणून कोणी त्याबद्दल बोलत नाही, नाहीतर नगरजन सगळेच स्वभावाचे तसे असतील की दुसऱ्यांची पत्नी त्याच्या घरून पळून आणावी, आपल्या घरात ठेवावी, नाहीतर रावण नेहमीच तसं करत असला पाहिजे. पण मारुतीरायांनी जो निष्कर्ष काढला तो या निष्कर्षाच्या पलीकडचा आहे. मारुतीराय म्हणतात, या नगरीचं मला कळत नाही. राजाने एखादी स्त्री पळवून आणली, ती त्याच्याकडे ठेवली, तिच्या संबंधानं त्याच्या अंतःकरणामध्ये काही कामभावना आहे असं असूनही नगरजन त्याची चर्चा करत नाहीत. याचा अर्थ नागरिकांना राजाशी काहीही कर्तव्य नाही. मारुतीरायांनी काढलेला निष्कर्ष फार चांगला आहे. बुद्धिमत्तां वरिष्ठम का म्हणायचं याची पावला पावलाला आपल्याला कल्पना येते. आमच्या एखाद्या राजाने आम्हाला सगळं चांगलं दिलं, सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या, मग आम्ही काय म्हणतो, आमचं केलंय ना, आता त्यांनी 2 लग्न केली काय, 4 लग्न केली काय, कुठल्या स्त्री बरोबर त्याचं नाव जोडलं गेलं काय, आपल्याला काय करायचंय. आपल्याला त्यांनी पाणी दिलंय ना, आपल्याला त्यांनी वीज दिली ना, आपल्याला त्यांनी अमुक दिलंय ना, आपल्याला सगळं रचून दिलंय ना, मग कशाला आपण त्याच्यात लक्ष घालायचं. जेव्हा नागरिक अशा विचाराचे होतात तेव्हा त्या देशाचं भवितव्य चांगलं नसतं. मारुतीरायांनी हे ओळखलंय. देशामध्ये चर्चा होत नाही याचा अर्थ या देशाचं भवितव्य चांगलं नाही. राजाच्या जीवनामध्ये घडणारी कोणतीही घटना, त्या घटनेचा संबंध नागरिकांच्या जीवनाशी प्रत्यक्षत्वानं येत असतो. म्हणून यथा राजा तथा प्रजा म्हणण्याची जी पद्धत आहे, आपण विचार करून पहा. मारुतीराय ठरवतात, ठीक आहे, जर नगरजनांना राजाने पळवून आणलेल्या स्त्रीच्या संबंधानं काहीच भावना नसतील आणि तो राजाचा वैयक्तिक प्रश्न आहे असं म्हणत असतील, तर मी तुम्हाला आता दाखवून देतो की राजाचा वैयक्तिक प्रश्न सार्वजनिक कसा होतो. मी शिकवतो आता तुम्हाला. लंका बघितली, या लंकेतलं सगळं वर्तन बघितल्यानंतर ही लंका फक्त भौतिकवादी आणि विषय सुखाकरता लाचावलेली आहे हे मारुतीरायांनी ओळखलं. म्हणून मला लंकेचं जे वर्णन आलंय, मिथिलेचं जे वर्णन आलंय आणि अयोध्येचं जे वर्णन आलंय त्याचा टप्प्याटप्प्याने विचार करायचा. 1-2 गोष्टी मला या संदर्भात आपल्या समोर ठेवायच्यात. माझ्या म्हणून नाही, टीकेच्या अनुषंगानं बोलतो. याच्यात माझं चिंतन काही नाहीये, टीकेच्या अनुषंगानं बोलतो. गंमत ही आहे, बघा रामायणाकडे बघताना काय बघायचं ते. लंका ही देहवादी आहे, मिथिला ही जनकांची असल्यामुळे ती विदेहीवादी आहे, आणि अयोध्या ही धर्मवादी आहे. ऐका, मिथिलेमध्ये फक्त आत्मचर्चा आहे. मिथिलेला बाकीशी काही घेणं देणं नाही. मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यती कंचन म्हणणारे वाल्वे हे तिथं जनक राजे, मिथिला नरेश जनक. जनकांचं असं आहे, मिथिलेवरच्या राजपदावर बसलेल्या प्रत्येकाला जनकच म्हणायचं. जनक हे राजाचं नाव नाहीये, हे जनक हे पदच आहे. त्या पदावर बसलेल्या प्रत्येकाला जनकच म्हणायचं. म्हणून या मिथिलेला या जनकाच्या पूर्वी 42,000 जनक आहेत, आणि शास्त्र असं सांगतं हे 42,000च्या 42,000 जनक सगळे जीवनमुक्त आहेत. काय अधिकार असेल त्या नगरीचा, काय नगर चालवलं जात असेल. तिथं फक्त आत्मचर्चा आहे, तिथं विषयोपभोगाला काही स्थान नाही, तिथं एकमेकांबद्दलच्या द्वेषाला काही स्थान नाही, तिथं प्रापंचिक विचारच नाही. जनक राजे जेव्हा याज्ञवल्क्यांकडे जात असत शिकण्याकरता, त्यावेळेला याज्ञवल्क्यांकडे राहणारे त्यांचे जे संन्यस्त विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांनी एके दिवशी याज्ञवल्क्यांकडे तक्रार केली, कारण याज्ञवल्क्य जनक आल्याशिवाय पाठ सुरू करायचे नाही. जनक हा राजा आहे, त्या आल्याशिवाय पाठ सुरू करायचे नाही. सगळ्यांनी तक्रार केली, अरे तो राजा आहे, त्याला जेव्हा सवड होईल तेव्हा येईल, आम्ही काय त्याच्याकरता थांबून राहायचं काय, आम्ही सर्वसंग परित्याग करून आलेलो आहोत,
तुम्ही आमचा वेळ का वाया घालवता, तो आल्यावर का पाठ सुरू करता. याज्ञवल्क्यांनी सांगितलं, जनक तसा नाही, जनकांचा अधिकार तुम्हाला कळला नाही. तुम्ही सगळ्यांचं तुमचं विद्यार्थी असून ऐकणं वेगळं आणि तो राजा असून तो जो ऐकतोय ते वेगळं. त्याची तुलना करू नका. विद्यार्थ्यांना पटलं नाही. याज्ञवल्क्याने एके दिवशी माया रचली, पाठ सुरू झाला आणि 5-7 मिनिटं झाली असतील, जनकांचा सेवक जनकाला सांगत आला, महाराज लवकर चला, नगराला आग लागली. राजाने काही पाठातून उठणं केलं नाही, बसून राहिला, तत्वज्ञान ऐकत राहिला. 10 मिनिटांनी दुसरा आला, तो म्हणाला, महाराज लवकर चला, आग वाढली आणि ती राजवाड्याकडे चालली आहे. जनक उठले नाहीत. थोड्या वेळाने तिसरा आला, तो म्हणाला, राजवाडा जळालाय, आता राण्यांच्या महालाला आग लागली आहे. राजा उठला नाही. नंतर थोड्या वेळाने अजून एक सेवक आला, तो म्हणाला, सगळं राज्य जळून भस्मसात झालंय आणि आग आता ती इकडे या अरण्याकडे यायला लागलीये, तुम्ही उठा. कोणी उठलं नाही. थोड्या वेळाने आणखीन एक सेवक आला, तो म्हणाला, महाराज आता आग या तुम्ही बसलाय त्या आश्रमाच्या जवळ आली आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या जिथं झोपड्या आहेत त्या झोपड्यांना आग लागली. हे म्हणल्याबरोबर बाकीचे सगळे विद्यार्थी हातातला ग्रंथ टाकून, संन्यासी सर्वसंग परित्याग करून आलेले, आपल्या लंगोट्या वाळत टाकल्या होत्या त्या वाचवायला पळाले. राजा उठला नाही. सगळे पळाले. जाऊन बघतात तर आग नाही, काही नाही. परत आले, रागावले. काय म्हणे, या राजाच्या सेवकांना कळतं की नाही, आमचा एवढा ब्रह्ममायेचा अप्रतिम विषय चालला होता, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या आम्ही ऐकत होतो आणि त्यांनी येऊन विघ्न आणलं. याज्ञवल्क्याने सांगितलं, त्याला रागवू नका, मीच माया रचली. तुम्ही ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या ऐकत होतात ना, मग ते वाचवायला पळालात कशाला. नुसतं ऐकणं नाही, राजाचं सगळं राज्य जळून गेलं तरी तो जागेवरून उठला नाही. आणि तुम्ही तुमची लंगोटी जळाली तर हातचं सोडून पळता. त्याच्याकरता थांबू का तुमच्याकरता थांबू. त्यावेळेला राजाला विचारलं, तुमच्या मनात विकल्प आला नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे सगळी मिथिला नगरी जळून गेली तरी मला काही वाटणार नाही, कारण माझं या जगतामध्ये काहीच नाहीये, आहे ते फक्त ब्रह्मतत्व माझं आहे. मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यति किंचन. सगळी मिथिला जळून गेली तरी मिथिला नगरीमध्ये फक्त आत्मचर्चा आहे. लंकेमध्ये फक्त ऐहिक सुखाचे भोग आहेत आणि ते सरळ मार्गाने नाही मिळाले तर जबरदस्तीने घेतले जातात. लंका फक्त ऐहिक भोग भोगते, मिथिला नगरी फक्त आत्मचर्चा करतेय आणि अयोध्या मात्र व्यवहार आणि परमार्थ यांचा समन्वय साधून उभी आहे. म्हणून अयोध्येच्या विचारामध्ये कुठेतरी नगरजनांचे प्रश्न काय आहेत, तिथं सगळे कशाची चर्चा करतात. सीता मातोश्री दुसऱ्यांच्या घरी राहून आली, घरात कशी घेतली याची ऐहिक चर्चा लोक करतात आहेत. अयोध्येमध्ये प्रश्न आहेत, व्यावहारिक प्रश्न आहेत, नगरजनांचे प्रश्न आहेत. राजाच्या घरातला प्रश्न हा अयोध्येमध्ये सार्वत्रिक होतोय. एक बायको आपल्या नवऱ्याजवळ वर मागते, त्या वराने एका मुलाला राज्याभिषेक आणि दुसऱ्या मुलाला वनवास मागतीये. पण हा प्रश्न सगळ्या अयोध्येचा झालाय, ना की एका परिवारापुरता मर्यादित राहील. अयोध्या प्रपंच आणि परमार्थ सांभाळून धर्म पाळतीये. मिथिला नगरी फक्त आत्मचर्चा करतीये आणि लंका नगरी फक्त ऐहिक सुखामध्ये लिप्त झालेली आहे. या 3 नगरांचा उल्लेख विशेषत्वानं येतो रामायणामध्ये. आता या 3 नगरी म्हणजे 3 शरीर आहेत काय, ही नुसती शरीर नाही आहेत. या 3 नगरी आपल्या देहात वास्तव्य करतात. आपण कधी ऐहिक सुखाच्या उपभोगाकडे प्रवृत्त झालोय, कधी आपण फक्त आत्मचर्चा करतो. आता घर सोडून आपण इथे आलो, इथं जेवण कसं मिळतं, झोप कशी मिळते, अमुक होतं की नाही, तमुक होतं की नाही, थोडी अडचण आली तरी आपण समजून घेतो, अरे आपण यात्रेत आहोत, होणारच आहे थोडं मागे पुढे, काय एवढं, चालतं थोडं मागे पुढे. एखाद दिवस नाही असं झालं ठीक आहे, एखाद दिवशी आवडीची भाजी नसली चालतं, एखाद्या दिवशी रात्री झोपायला उशीर झाला, सकाळी लवकर उठावं लागलं, चालतं, घरी आहेच ना झोप, हे समजून घेतो ना आपण. इथं आपण कशा करता आलोय, रामचंद्रांच्या चरित्राचं चिंतन करायला आलोय. मग रामचरित्र आठवत राहा दिवसभर. ही आपल्याच मनातली ही मिथिला आहे. इथून घरी गेलो की मग लंका आहे.
मग मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, मला हेच पाहिजे, मला सोडून तुम्ही दुसऱ्यालाच कसं देता, फक्त एकट्यापुरतीच भाजी का केली, मला का ठेवली नाही, ही लंका आहे. अयोध्या ही आपल्याच मनात आहे, लंका ही आपल्याच मनात आहे, मिथिला ही आपल्याच मनात आहे. आपण कोणत्या भूमीमध्ये, कोणत्या नगरामध्ये जास्तीत जास्त काळ राहतो, तसं आपलं जीवन किती संपन्न आहे हे करत जात, हे ठरत जात. आम्ही मिथिलेमध्ये जास्तीत जास्त काळ राहावं, आपल्याला जीवनमुक्ती आहे. आपण जास्तीत जास्त अयोध्येमध्ये राहावं, आपल्याला रामाची प्राप्ती आहे. आपण जास्तीत जास्त लंकेमध्ये राहावं, आपण निशाचर होऊन जाऊ. विचारानं आम्ही कोणत्या भूमीत राहतो, कोणत्या विचारामध्ये आमच्या जीवनाचा काल व्यतीत होतो आहे, कोणत्या विचारांचा पगडा आमच्या जीवनावर आहे, हे बघितलं पाहिजे. 3 नगरेचा हा एक विचार आपल्याला दिसून येतो. आणखीन एक विचार जरा वेगळा आहे, तोही सांगून जातो. गंमत कशी आहे पहा, गंमत कशी आहे. एक आहे अयोध्या नगरी, जिचा पहिल्यांदा विचार आला. नंतर रामचंद्र प्रभूंच्या विवाहाच्या प्रसंगामध्ये मिथिलेचा विचार आला. आणि नंतर सीता मातोश्रींच्या सोडवण्याच्या प्रसंगामध्ये लंकेचा विचार आला. एक अयोध्या, दुसरी मिथिला आणि तिसरी लंका. याच्यामध्ये विचार काय सांगितला गेला? माणसाच्या जीवनाच्या अधःपतनाचा हा क्रम आहे. मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो धर्ममार्गी असतोच आहे. कोणतंही बालक जन्माला येताना मी अमक्याचा खून करायला जन्माला आलो असं म्हणत नाही. आपण जन्माला आलो तेव्हा सगळेच आपण त्या दृष्टीने विचार केला तर अयोध्येतच होतो. पण मग काही कारणानं मिथिलेत जावं लागलं. त्याचं कारण आहे ते म्हणजे आपल्या धर्मकार्यामध्ये विघ्न येतात. त्यांना मारण्याकरता अयोध्येला सोडून बाहेर पडावं लागतं. आणि त्यांना मारण्याच्या प्रसंगामध्ये जेव्हा आपल्या विचारावरचा ताबा आपण हरवून बसतो, तेव्हा आपला प्रवास लंकेच्या दिशेनं सुरू होतो. पण लंकेच्या दिशेनं सुरू झालेल्या प्रवासामध्ये मध्ये कुणीतरी आपल्याला आत्मचिंतनाचा मार्ग सांगत असतं. आपलं मन आपल्याला समजावत असतं की तू ज्या गैरमार्गाने चाललेला आहेस तो मार्ग चांगला नाही बाबा, असं करू नकोस, असं करू नकोस. आपलं मन हे सगळ्यात मोठं शास्त्र आहे, हे लक्षात ठेवा. वेद शास्त्रच आहे, बाकी स्मृती शास्त्रच आहेत. शास्त्राने सांगितलं म्हणून आपण असं करावं असं म्हणतो, पण हे शास्त्र म्हणजे काय आहे? काही नाही. आपलं प्रामाणिक मन हे आपलं शास्त्र असतं. बाकी शास्त्र कोणती नसतात, कोणती नसतात. मी आपल्याला सामान्य विचार सांगतो. वेद म्हणजे शास्त्रच आहे, मान्य आहे. पण आपल्या प्रामाणिक मनाला जे वाटतं त्याच्यापेक्षा वेद दुसरं कधीही काही बोलत नसतो. विचार करून पहा, आपण विचार करून पहा. आपलं प्रामाणिक अंतःकरण याच्यापेक्षा मोठं शास्त्र या जगतामध्ये उपलब्ध नाही. तुम्ही ग्रंथ उघडून शास्त्राची चिंतन वाचू नका. आपलं प्रामाणिक मन आपल्याला काय सांगतं ते ऐका. तेच शास्त्र आहे, तेच शास्त्र आहे. एखाद्या कर्माच्या बाबतीत हे कर्म मी करावं की करू नये असा संभ्रम ज्या वेळेला आपल्या मनात निर्माण होतो, तेव्हा आपल्या प्रामाणिक मनाला तटस्थतेनं विचारा, खरं सांग मी काय करू. आपलं मन आपल्याला चुकीचा सल्ला कधीही देत नाही, कधीच देणार नाही. व्यसन करणारा एखादा माणूस, मी आपल्याला उदाहरण सांगतो. हातामध्ये तंबाखू घेतलेला, दारूचा प्याला हातात घेतलेला, हातामध्ये बिडी सिगारेट धरणारा माणूस, त्या माणसाने प्रामाणिकपणानं आपल्या मनाला विचारावं की बाबा मला खरं सांग, ही सिगारेट माझ्या हातात आहे, ही ओढणं चांगलं आहे का वाईट आहे? त्यांनी मनाला हा प्रश्न विचारावा. त्याचं मन काय सांगतं? त्याचं प्रामाणिक मन काय सांगतं? त्याचं मन एवढंच सांगतं, बाबा ही तंबाखू खाणं चांगलं नाही. आम्ही मनाचं ऐकत नाही, हा आमचा सगळ्यात मोठा प्रमाद आहे. आमच्या विशुद्ध मनाच्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही. त्यांनी दिलेल्या सूचनेकडे आमचं लक्ष नसतं. अभ्यास सोडून खेळणाऱ्या मुलाला त्याचं मन सांगतच असतं, अभ्यास करायचा आहे बरं का, पण तो ऐकत नाही.
व्यसन करणाऱ्या माणसाला त्याचं मन सांगत असतं व्यसन करणं चांगलं नाही, पण तो ऐकत नाही. दारू पिणाऱ्या माणसाला त्याचं मन सांगत असतं हे चांगलं नाही, तू उधारी करून दारू पितोयस, ही दारू तुझ्या कुटुंबाचा आणि तुझा सर्वनाश करेल, पण तो ऐकत नाही. त्यावेळेला विकारवश झालेला असतो तरी दारू पितो. मी थोडस गमतीचं आपल्याला बोलतो. व्यसन करणारा जो माणूस आहे, तो दारू पिणारा असेल, सिगारेट ओढणारा असेल, तंबाखू खाणारा असेल, तो त्याच्या इतका आहारी जातो, पण कोणत्याही दारू पिणाऱ्या माणसाला असं कधीही वाटत नाही की माझ्या मुलाने दारू प्यायला पाहिजे. कधीच वाटत नाही. सिगारेट ओढणाऱ्या कोणत्याही माणसाला असं वाटणार नाही की माझ्या मुलाने सुद्धा माझ्या बरोबरीनं सिगारेट ओढली पाहिजे. उलट आपला मुलगा त्या मार्गाने निघाला तर दारू प्यायलेला बाप त्याला सांगतो, बाबा दारू पिणं चांगलं नसतं बरं. म्हणजे तुला कळलं नव्हतं काय? कळलं होतं पण ऐकलं नव्हतं. आता त्याची इच्छा आहे की माझ्या मुलाने ते ऐकावं. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतात लोक, महाराज असं असं झालंय काय करायचं, तसं तसं झालंय काय करायचं, गणपती बसवताना आमच्या घरामध्ये अशौच आलंय, आता काय करायचं. काही करू नका, तुमच्या प्रामाणिक मनाला विचारा मी काय करू. तुमचं प्रामाणिक मन तुम्हाला जे सांगेल ते शास्त्र आहे. कालिदासाचं वचन आहे, सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. कालिदास बोलतात, ज्या वेळेला अंतःकरणामध्ये संदेह निर्माण होतो त्यावेळेला संतांचं प्रामाणिक अंतःकरण हेच आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतं. आणि संतांचं प्रामाणिक अंतःकरण कशाला? आपलं प्रामाणिक अंतःकरणही संतच असतं. आपल्याला ते लक्षात येत नाही म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून अनेक वेळेला पश्चाताप झाल्यानंतर माणूस हे म्हणतो, पहा तरी माझं एक मन मला म्हणत होतं बरं, पण मी येतं की नाही हे मनामध्ये. मग ते मन कोणतं होतं जे तरी बरं म्हणून मी सांगतो? माझं एक मन मला सांगत होतं जाऊ नको म्हणून, तरी मी गेलो. हे मन कोणतं आहे? ते आमचं प्रामाणिक मन आहे जे आम्हाला सूचना करत असतं की तू जाऊ नकोस, पण त्याचं आम्ही ऐकत नाही, ही आमची अडचण आहे. आणि मग त्याचं नाही ऐकलं की मग आपल्याला लंकेचा प्रवास निश्चित आहे. म्हणून अयोध्येकडून लंकेत येताना अडचणी आहेत, पण ज्या वेळेला रामचंद्र प्रभू लंकेकडून निघाले त्यावेळेला मात्र सगळ्या अडचणी दूर होत गेल्या. माणसाच्या आयुष्याचा प्रवास लंकेकडून अयोध्येकडे असावा आणि मध्ये विदेही जनकाच्या नगरीमध्ये आत्मकल्याणार्थ क्षणभर माणसांनी थांबावं. ही 3 नगरं आहेत, ती आम्हाला काय सूचित करतात आमच्या जीवनाच्या संदर्भामध्ये ऐका. माणसाच्या जीवनाचा प्रवास लंकेकडून अयोध्येकडे असावा म्हणून आपल्या नेहमीच्या भाषा अशा आहेत, तमसो मा ज्योतिर्गमय, लंकेकडून अयोध्येकडचा प्रवास. मृत्युर्मा अमृतम गमय, मृत्यूकडून अमृतत्वाचा प्रवास. लंकेकडून अयोध्येकडचा प्रवास आहे हा. मध्ये थांबावं विदेही जनकाच्या नगरीमध्ये, जिथं आत्मकल्याणाची भावना आमच्या अंतःकरणामध्ये उद्दीपित होईल. आणि जे आत्मकल्याण साधल्यानंतर, आत्मकल्याणानंतरही धर्मकार्याची प्रवृत्ती जगाला दाखवण्याकरता आम्ही अंतिम क्षणी अयोध्येमध्ये मुक्कामाला जावं, ही मानवी जीवनाची धन्यता रामायण आम्हाला शिकवतं. रामायण साधन आहे, एका कुटुंबाचा हा इतिहास नाही, फक्त रामचंद्र प्रभूंच्या कुटुंबाची ही कथा नाहीये. हा सगळा विचार तुमच्या माझ्या जीवनाशी संबंधित आहे. आमचा प्रवास असाच असला पाहिजे, आमचं जीवन इतकं उत्तम असलं पाहिजे. म्हणून जेव्हा रामचंद्र प्रभू निघाले त्यावेळेला अयोध्येतून बाहेर पडून लंकेच्या दिशेनं त्यांचं जाणं सुरू झालं, तेव्हा अनेक संकट त्यांच्या जीवनात आली आहेत. पण लंकेकडून अयोध्येकडे येताना मात्र एकही संकट परत आलं नाही. उलट त्यांना लंकेकडून अयोध्येकडे येताना पुष्पक विमान मिळालं. मानवी जीवनाचा प्रवास असा असावा. अयोध्येकडून लंकेकडे नसावा. माणसाने आपल्या बाबतीत आपल्या नंतर असं म्हणू नये, पहिल्यांदा चांगले होते हो, कशाने बिघडले देव जाणे, असं म्हणू नये. माणसाने असंच म्हणावं, काही नाही हो, सामान्य माणूस होता पण संत कसा झाला हे कळलं नाही पहा. असंच आपल्या बाबतीत लोकांनी बोलावं. काय नाही हो, आमच्या बरोबरचा माणूस होता,
आम्ही एकत्र खेळलो, एकत्र वाढलो, एकत्र बोललो, एकत्र जेवलो. काही नव्हतं असं पहिल्यांदा हो त्यांच्या जीवनामध्ये. पण काय एकदा आळंदीला गेले आणि कुणीतरी ज्ञानेश्वरी दिली, जे बदलून गेले, संत झाले पहा, असं म्हणावं माणसाने आपल्या जीवनाच्या बाबतीत. आपल्या नंतर आपल्या विकारांच्या चर्चा चालू राहिल्या तर आपलं जीवन वाया गेलं. काही नाही, माणूस म्हणून जगण्यात काही तात्पर्य नाही. आपल्या मरणानंतर आपल्या विकारांची चर्चा चालू राहिली तर, आपल्यानंतर आपल्या सद्गुणांची चर्चा चालू राहावी. गेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये असा एक सामाजिक संकेत आहे. आणि हा संकेत सामाजिक आहे म्हणून चार चौघात लोक चांगलं बोलतात, पण चार चौघ बाजूला झाली की माणसं जे बोलतात ते कधी चांगलं नसतं, वाईटच बोलतात. काय नाही हो, आता हे झालंय सगळं काय, गेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये म्हणून, पण काही नव्हतं. फार भ्रष्ट माणूस, नंतर कोण चांगलं बोलतं, कोण चांगलं बोलतं. आपल्या सद्गुणांच्या चर्चा चालू राहिल्या पाहिजे. मानवी जीवनाचा प्रवास असा असावा हे सांगण्याकरता या 3 नगरींचा विशेष विचार आलाय रामायणामध्ये. त्याचा भाव अशा पद्धतीचा आहे. मारुतीराय लंकेत शिरले, लंकेमध्ये त्यांनी सगळं पाहिलं, विस्मयचकित झाले. लंकेमध्ये फिरायला लागले. आता त्यांच्या मनात विचार आहे, सीता मातोश्री कुठे आहेत, कुठे शोध घेता येईल. पहिल्यांदा काल आपण बोललो तसं पहिल्यांदा त्यांना वाटलं की सीता ही माझ्या प्रभूची पत्नी आहे, त्यामुळे रावणाने तिला ऐशोआरामात ठेवलं असेल, ऐश्वर्यामध्ये ठेवलं असेल, आपल्या महालात ठेवलं असेल. म्हणून मारुतीराय रावणाच्या महालामध्ये शिरले आणि महालातलं दृश्य बघून त्यांना फार वाईट वाटलं. अनेक स्त्रिया उघड्या वागड्या पडलेल्या, काम मोहित झालेल्या त्या स्त्रिया बघितल्या. त्यांच्या लक्षात आलं आईसाहेब इथं असणं शक्य नाही. पुष्कळ शोधायला लागले, बाहेर पडले. अनेक घरांमधून सीता मातोश्रींचा शोध घेतला. शोध घेता घेता रावणाच्या अंतरंगातल्या महालात गेले. तिथं त्यांना पुष्पक विमानाचं दर्शन झालं. त्या पुष्पक विमानाच्या वर्णनाकरता रामायणामध्ये एक अध्याय खर्च केलाय, एक सर्ग खर्च केलाय. ते कसं होतं, काय होतं वगैरे हे सगळं वर्णन त्याचं आलंय. किती सुंदर होतं. ते जे पुष्पक नावाचं विमान आहे, हे विमान वास्तविक कुबेराचं आहे. रावणाला जेव्हा ब्रह्मदेवाकडून वर मिळाला, गंधर्व, राक्षस, देव आदी कुणाकडून तुला मरण येणार नाही असं जेव्हा रावणाला सांगण्यात आलं, तेव्हा रावण उन्मत्त झाला. आणि उन्मत्त झाल्यानंतर तो जेव्हा राज्य करायला आला, त्यावेळेला लंकेवर खरं म्हणजे त्याचं राज्य नव्हतं. रावण हा एक ऋषीपुत्र आहे, विश्रवस नावाच्या ऋषीचा तो मुलगा आहे. रावणाचा इतिहास आहे, पुढे येणार आहे आपल्याला. आता पुढं म्हणजे कधी कोण जाणे, उद्या सकाळी तर संपवायचं. उत्तरकांडामध्ये सगळी चरित्रच आहेत. रामायणामध्ये येऊन गेलेल्या अनेकांची चरित्र उत्तरकांडात आली आहेत. त्यामुळे त्याचा सगळाच विचार आपल्याला आता सांगता येत नाही. पण रावण परत आला. परत आल्यानंतर त्यांनी ते सगळं राज्य ताब्यात घेण्याचा विचार केला. ते राज्य पहिल्यांदा कुबेराचं होतं. त्या कुबेराला त्यांनी पदच्युत केलं. इतकंच नाही, ती सोन्याची लंका होती, तिथं कुबेर राज्य करत होता. रावण तिथं आला, त्या कुबेराला हाकलून दिलं, निघून जा म्हणून सांगितलं. कुबेर तिथून निघाला, नाईलाज झाला त्याचा. मोठी कथा आहे रावणाची, पुढे इतिहास येणार आहे त्याचा. मोठा विचित्र आहे. रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा, 3 भाऊ 1 बहीण.
ज्या वेळेला विश्रवसांनी त्यांना जन्माला घातल्यानंतर कैकसी हे रावणाच्या आईचं नाव. आता कैकसी आणि कैकई, ती कैकई तशीच होती, कैकसी तशीच होती. ते विश्रवस तप करत बसले, तिथं आली, त्यांच्या समोर बसून रडायला लागली. तिचं लग्न जमेना. विश्रवसाने तिला विचारलं, काय तुझी अडचण आहे? तिने त्यांना सांगितलं, माझी अडचण तुम्हीच दूर करू शकता. ते म्हणाले, काय अडचण आहे? ते म्हणाली, तसं नाही, मी दूर करतो म्हणून मला शब्द द्या. आता त्यांचा नाईलाज झाला. ते म्हणाले, ठीक आहे, मी तुझी अडचण दूर करतो, तुला शब्द देतो. काय तुझी अडचण आहे? ती म्हणाली, माझं लग्न होत नाही, तुम्ही लग्न करा. आता तिच्या पोटी आलेली शूरपणखा तशीच निघाली, माझ्याशी लग्न करा, रामाकडे गेली. आता हे इतिहास आहे, त्याला मी तरी काय करू? कैकसीशी लग्न झालं, 3 मुलं 1 मुलगी झाली. त्यांना तिघांनाही तप करायला सांगितलं. त्या तिघांच्याही तपामध्ये ब्रह्मदेव प्रसन्न झाले. रावणाने असं मागून घेतलं. कुंभकर्णाने त्यांना मागितलं, मला काही देऊ नका, मला एकच द्या, मला 6 महिने झोप आणि 1 दिवस काम, असं जीवन द्या. त्याला तसंही सांगितलं. आणि विभीषणाने मागितलं, माझी बुद्धी धर्माला सोडून कधी राहू नये, एवढाच वर मला द्या. त्यांना तो वर दिला. तिघेही परत आले. परत आल्यानंतर मग रावणाने सोन्याची लंका बघून त्याच्यावर आक्रमण केलं. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ आहे, त्याचं राज्य हिसकावून घेतलं. कुबेराला हकलून दिल्यानंतर कुबेर तिथून निघाला आणि जाताना आता जायचंच आहे सोडून म्हणून पुष्पक विमानामध्ये जाऊन बसला. तर रावणाने सांगितलं, अक्कल नाही का तुला? तुला हकलून दिलंय ना, मग विमानातून काय जातोस? उतर, विमान ठेव इथं, चालत जा. त्याला चालत हकलून दिलं. त्याचं पुष्पक विमान काढून घेऊन ठेवलं होतं. तर पुष्पक विमान म्हणजे जणू एक स्वतंत्र महाल असावा असं विमान होतं, असं रामायणामध्ये वर्णन आहे. फार सुंदर त्या पुष्पक विमानाचं वर्णन आहे. मग त्या रावणाने सगळे देवांना बंदी बनवलं, कारण त्यांनी तसा वर मिळवला होता. अनेक देवांना वेगवेगळी कामं त्यांनी दिलेली आहेत. हे सगळं रावणाने केलं. रावण जो भगवान शंकराचा उपासक आहे ना, ते काही भगवान शंकर त्याला फार आवडतात म्हणून उपासना केली नाही. त्या रावणाने एकदा नारदांना असं विचारलंय की नारदा, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव कोणता आहे सांग. नारदांनी सांगितलं, भगवान शंकर हे फार लवकर प्रसन्न होतात. त्यांना आशुतोष असं नाव आहे. आशु म्हणजे लवकर, तोष म्हणजे संतुष्ट होणारा. लवकरात लवकर संतुष्ट होणारा देव कोणी असेल तर तो आशुतोष भगवान शंकर आहेत. ते काही बघत नाहीत, भोळे आहेत, कुणालाही काही वर देऊ शकतात. हे ऐकल्यानंतर मग रावण त्यांच्या भक्तीकडे प्रवृत्त झाला. त्या रावणानं पुढं पुष्कळ आहे त्याचं. तो कुबेराचा मुलगा जो नलकुबेर, त्याच्या बायकोवरच त्याने बलात्कार करण्याचा विचार केला. ते पुढचं चरित्र पुढे येणार आहे. पण रावणाच्या एका मंत्र्याने रावणाला असा सल्ला दिला होता की तू या सीतेचा अनुनय काय करत बसलास, तिला विनंती काय करत बसलास? अरे तू सामर्थ्य संपन्न आहेस, तिच्यावर बलात्कार कर, म्हणजे तिचं पातिव्रत्य संपून जाईल. हे ऐकल्यानंतर रावणाने स्वतःने सांगितलंय आपलं चरित्र, ही कथा. रावण म्हणतो, मला तसं करता येणार नाही, कारण त्या माझ्या भावाच्या मुलावर म्हणजे माझ्या सुनेवरती मी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला ती सून पळून ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं आणि ब्रह्मदेवाने मला शाप दिलाय की याच्या पुढे जर तू कुठल्या स्त्रीला हात लावशील तर तुझ्या मस्तकाची शकल होऊन जातील, म्हणून मी काही करू शकत नाही. अशी पुढे कथा येते रामायणामध्ये. तर रावण विचित्र आहे. मारुतीराय सगळं शोधत निघाले. सीता मातोश्री कुठे आहे हे सगळं बघत निघाले. कुठेही त्यांना सीता मातोश्री दिसेना. पुष्पक विमानाचं दर्शन झालं. ते आतून बाहेरून फिरून सगळं मारुतीरायांनी बघितलं. त्या स्त्रियांच्या अवस्था बघितल्या. आतमध्ये गेले. आत रावण झोपलेला त्यांनी पाहिला. आता गंमत आहे, वाल्मिकी रामायणाने रावण झोपलेला त्यांनी बघितला आणि त्याच्या बाजूला त्याची पत्नी मंदोदरी ही झोपलेली त्यांनी बघितली. इथपर्यंत ठीक आहे, हे सगळ्यांनीच सांगितलंय. पण नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये
रावण आणि कुंभकर्ण यांच्या महालाची वर्णन केली आहे की त्यांचे महाल कसे होते. एवढा तपशील देऊन नाथ महाराज थांबले नाहीत. आपल्याला मुळातून बघावं लागेल असे हे प्रसंग आहेत. मला आता ते सांगायचं नाही, पण निदान बघण्याच्या प्रेरणा तरी जागा व्हाव्यात म्हणून बोलतो. इतकंच नाही तर नाथ महाराजांनी रावण आणि कुंभकर्ण ज्या पलंगावर झोपले त्या पलंगाची मोजमाप सांगितली. काय नाथ महाराज बघायला गेले होते तिथं देव जाणे. काय फुटपट्टी घेऊन गेले होते का माप घेऊन मीटर घेऊन गेले होते, काय घेऊन गेले होते माहिती नाही, पण नाथ महाराजांनी कुंभकर्ण झोपला तो पलंग केवढा होता त्याचं मोजमाप सांगितलंय, लांबी रुंदी सांगितलीय. विस्तारानं विचार नाथ महाराजांनी केला. मंदोदरीला बघितल्यानंतर रावणाच्या मनामध्ये, मारुतीरायांच्या मनामध्ये हीच सीता आहे, तिचं सौंदर्य पाहिलं, हीच सीता आहे असा भ्रम झाला. त्यानंतर बाकीच्या काही गोष्टींवरून कळलं की ही सीता नाही आहे. तिथून बाहेर पडले. नाथ महाराज म्हणतात ते पुन्हा त्या इंद्रजिताच्या महालामध्ये गेले. तिथे इंद्रजिताच्या शेजारी ती सुलोचना झोपली होती. सुलक्षणा किंवा सुलोचना अशी दोन्ही नावं तिची आली आहेत. त्यांना वाटलं हीच सीता आहे, पण ही परपुरुषाबरोबर इतक्या गाढपणाने झोपते कशी असा संभ्रम मारुतीरायाला आला. वाल्मिकी भावार्थ रामायणामध्ये मोठी गंमत आहे काही काही ठिकाणी. महाराज नाथ महाराजांनी असं म्हटलंय, आता हे कशी संगती लावायची काही काही वेळेला बुद्धी चालत नाही नाथ महाराजांच्या शब्दापुढे आपली. मारुतीरायांनी विचार केला, माझी मातोश्री दुसऱ्या पुरुषाबरोबर इतक्या विश्वासानं झोपू शकते, हे बरं झालं नाही, या दोघांनाही मारून टाकावं म्हणून मारुतीराय प्रवृत्त झाले. पुढे आले. थोड्या वेळानं मारावं असं वाटलं त्यांना. तेवढ्यात ती जागी झाली आणि आपल्या नवऱ्याला इंद्रजिताला ती म्हणायला लागली, अहो तुमच्या वडिलांनी, माझ्या सासऱ्यांनी, मामनजीने ही जी सीता पळवून आणली ते चांगलं केलं नाही बरं का. अजूनही वेळ आहे. त्यांना म्हणा ही सीता परत करा, चांगलं होणार नाही. मला हे संकेत चांगले वाटत नाहीयेत, सगळ्या राज्याला याचा त्रास होईल. तुमच्या वडिलांना तुम्ही समजावून का सांगत नाही, थोडं बोलत जा ना तुम्ही, असं इंद्रजिताला तिने सांगितलं. सीता आणल्याचे दोष काय आहेत हे सांगितलं. हे चांगलं होणार नाही या सगळ्याचा विचार सांगितला. त्यावेळेला इंद्रजिताने सांगितलं, तुला बाबांचा स्वभाव माहिती आहे ना, तूही त्यांना काही बोलू नको आणि मलाही बोलायला सांगू नको. मी जर त्यांना काही सल्ला द्यायला गेलो तर मलाच ते मारून टाकतील. नको म्हणे, त्यांच्या काय कर्मानं त्यांना मरायचंय ते मरू दे. असं सगळं सांगितलं. त्याच्यावरून मारुतीरायांनी ओळखलं की ज्या अर्थी ही धर्माचं बोलते, ज्या अर्थी याला पती म्हणते, ज्या अर्थी रावणानं सीतेला आणलं असं सांगते, त्या अर्थी ही सीता नाही आहे. तिथून मारुतीराय बाहेर पडले. कुठं सीता मातोश्री असेल, कुठं असतील असं शोधत शोधत निघाले. विभीषणाचं घर लागल्याचं वर्णन काही रामायणामध्ये आलंय. काही ठिकाणी असं वर्णन आलंय की सगळीकडे फिरताना एका अंगणामध्ये मारुतीरायांना तुळशी वृंदावन दिसलं. मारुतीराय विचार करतात कारण काय आहे, वाल्मिकी रामायणात, आता हा विस्ताराचा विषय आहे, माझ्याकडे वेळही नाही तेवढा. वाल्मिकी रामायणाने असं वर्णन केलंय की लंकेमध्ये सगळ्या वर्णाचे राक्षस राहत होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळ्या वर्णाचे राक्षस लंकेमध्ये राहत होते. त्यामुळे काही जे राक्षस होते ते सज्जनाच्या वेशात होते, काही जे राक्षस होते ते तपस्व्याच्या वेशात होते. ते जुने हरदासी कीर्तनकार एक कथा सांगत असत की मारुतीराय सीता शोधना करता बसले, कुठेतरी आता शोधावं म्हणून एका घराच्या वर जाऊन बसले. तेवढ्यात त्यांना असं दिसलं की एका घरातून एक राक्षस हा पंचमहायज्ञ करून बाहेर आलाय. वैश्वदेव केलाय त्यांनी, वैश्वदेव केलाय आणि काकबली टाकण्याकरता तो बाहेर आलाय. मारुतीरायांना इतकं आश्चर्य वाटलं, या लंकेमध्ये इतक्या दुष्टांच्या नगरीमध्ये वैश्वदेव आणि काकबली देणारा कोणी सज्जनही राहतो काय. म्हणून ते जवळ जाऊन बघायला लागले. यांनी काकबली ठेवला
आणि तो बळी घेण्याकरता काक आला, कावळा उडून तो बळी खाण्याकरता, तो भाताचा पिंड उचलण्याकरता आल्याबरोबर राक्षसाने कावळ्यालाच उचललं आणि तोंडात टाकलं. आता हा काकबली म्हणजे द्वितीय चतुर्थी करायचीच नाही, त्याची षष्ठीच करायची. काकाला बळी नाही, कावळ्याला दिला गेलेला बळी नाही, कावळ्याचाच बळी. चतुर्थी करायचीच नाही त्याची. जुने हरिदासी कीर्तनकार ही कथा सांगत असत. बिभीषणाचं घर दिसलं, अंगणामध्ये काही वृंदावन दिसलं, घरातून राम 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 असा शब्द ऐकू येतोय. बघितलं, आत गेले, बिभीषणाला भेटले. मग बिभीषणाच्या मार्गदर्शनानुसार त्यांना कळलं की बाबा सीता मातोश्रीला अशोक वनामध्ये ठेवलंय. खूप शोधल्यानंतर जेव्हा सीता मातोश्री दिसल्या नाहीत तेव्हा मारुतीरायांच्या मनात विचार आला, बहुतेक रावणाने तिला मारून टाकलंय. शोक निर्माण झाला अंतःकरणामध्ये, काही सुचेना, पण असं होईल असंही वाटेना. मग अशोक वनामध्ये आले, तिथली शोभा बघितली, झाडावर जाऊन लांबून सीता मातोश्रींचं अवलोकन करायला लागले. सीता मातोश्री बसल्या होत्या, तिथं बाजूला एक मंदिर होतं असं वाल्मिकी रामायणात आलंय. एका झाडाखाली बसल्या होत्या असं सर्वत्र आलंय, पण एका मंदिराच्या जवळ तिथंच वाल्मिकी रामायणामध्ये त्याला चैत्य प्रासाद म्हटलंय. मंदिर या अर्थाचा तो शब्द आहे. मंदिर होतं, भगवान शंकरांचं असेल. तिथं सीता मातोश्री बसल्या होत्या. दिसलं, बघता बघता ओळख पटली, ह्यात सीता मातोश्री आहेत असं कळलं. अखंड रामनाम मुखामध्ये आहे. नाथ महाराजांनी असं म्हटलंय, सीता मातोश्रींना ओळखायचं कसं, असं जेव्हा रामचंद्र प्रभूंना विचारलं मारुतीरायांनी, नाथ ह्याच्यात रामायणात आलेला विषय सांगतो थोडक्यात. तेव्हा रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, अरे वेड्या, तिला ओळखण्याकरता फार प्रयत्न करावे लागत नाहीत. मग सीता जिथं बसलेली असेल तिथं आजूबाजूचं गवत सुद्धा राम राम म्हणतं, याच्यावरून ओळखून घे सीता कोण आहे. नाथ महाराजांनी केलेलं वर्णन असं, आजूबाजूचं गवत सुद्धा राम राम म्हणतं म्हणे. सीता मातोश्री बसलेल्या, रामचिंतन चालू. मारुतीराय जवळ गेले, भोवती राक्षसिणींचा पहारा बघितला, रागावले, पण काय करावं काही कळेना. दर्शनानं मात्र अंतःकरणाला प्रसन्नता प्राप्त झाली. आता सीता मातोश्रीला भेटावं, हे सगळं सांगावं, ती अंगठी दाखवावी, काही निरोप द्यावेत असं त्यांना वाटलं. परंतु तेवढ्यात रावणाची स्वारी येताना दिसली. मारुतीराय झाडावर बसून राहिले. रावण आला, पुन्हा सीतेला धमकावलं. तुला थोडे दिवस देतो म्हणून सांगितलं, 2 महिन्याचा अवधी मी तुला देतो, तेवढ्या वेळामध्ये तू सगळा विचार करून माझी हो, नाहीतर मी तुला जिवंत ठेवणार नाही असं सांगितलं. सीता मातोश्रीने त्या धमकीला भीक न घालता तिने सांगितलं, माझ्या समोर तुझ्या कोणत्याही वल्गना चालणार नाही, तूच तुझ्या जीविताच्या संरक्षणाची जबाबदारी घे आणि त्या प्रयत्नाला लाग. मी इथे आहे म्हणल्यानंतर रामचंद्र प्रभू इथे आल्याशिवाय राहणार नाहीत, आणि ते जर इथे आले तर तुला जिवंत ठेवणार नाहीत असं सगळं सांगितलं. मारुतीराय हे सगळं ऐकतात, सगळं बघतात. सुंदरकांडामध्ये मारुतीरायाच्या कर्तृत्वाचा सगळा विचार आहे. हे सुंदरकांड का आहे तर त्याचा थोडा वेगळा विचार आपल्याला असा करता येऊ शकतो. माणूस आपल्या जीवनामध्ये सगळं चांगलं झालं असेल तर चांगलं मानतो. आतापर्यंतच रामचंद्र प्रभूंचं जीवन चरित्र बघितलं तर सगळ्या अडचणी 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 आतापर्यंत आलेल्या आहेत. शेवटची अडचण समुद्राची होती, तिथपर्यंत अडचणी आहेत. आता इथून पुढं रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये अडचणींचा निचरा होणार आहे आणि त्याचा प्रारंभ सुंदरकांडातून होतो. म्हणून आता जीवन सगळं सुंदर होणार आहे, याच्याकरता हे सुंदरकांड प्रवृत्त झालंय. विचार करायचा एवढाच आहे की आपण संकटांना घाबरून जातो. रामायण ऐकून वाचून इतका विचार केला पाहिजे की रामचंद्र प्रभूंना जर संकट सुटली नाही तर आपली काय कथा आहे.
काय कथा. रामासारखा देव परब्रह्म, पण या रूपात आल्यानंतर रामचंद्र प्रभूंना संकट सोसावी लागली, त्यांना त्रास झाला सगळ्याचा. त्यांनी कधी हार पत्करली नाही, उलट संकटांना तोंड कसं द्यायचं हे त्यांनी शिकवलं. त्यांना संकट चुकली नाहीत, आपण काय म्हणून रडत बसायचं. रडण्याचे सगळे प्रसंग रामचंद्र प्रभूंच्या जीवनात आहेत, पण ते रडत नाहीत. आणि रडावं अशा कोणत्याही संकटाची, आपल्या संकटाची तीव्रता नाही तरी आपण रडत बसतोय. आता इथून सगळं चांगलं होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे याची नांदी या कांडापासून आहे, म्हणून याला सुंदर कांड म्हणतात. चित्ताला शांतता प्राप्त होणार आहे. ज्या प्रवृत्ती धर्माकरता रामचंद्र प्रभूंचा अवतार आहे, तो प्रवृत्ती धर्माला प्रारंभ इथून झाला. दुष्ट असणारा रावण मरणार आहे, त्याचा प्रारंभ इथून झाला. ऋषी मुनी सगळे संतुष्ट होणार आहेत, त्याचा प्रारंभ इथून झाला. मारुतीराय इथून पुढे रामचंद्र प्रभू बरोबर अखंड राहणार आहेत, त्याचा प्रारंभ इथून झाला. चित्ताचं स्थैर्य प्राप्त होणं हेच सगळ्या जीवनाचं सौंदर्य असतं. किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वाप्य सुंदरम यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदरम, अशी सौंदर्याची एक चिकित्सा केली जाते. सुंदर कशाला म्हणतात? एखादी गोष्ट सुंदर आहे का असुंदर आहे चर्चा करण्याचं कारण नाही. किमप्यस्ति स्वभावेन, अरे एखादी वस्तू स्वभावानं सुंदर आहे का असुंदर आहे चर्चा करू नका. मग यदेव रोचते यस्मै भवेत तस्य सुंदरम, ज्या वेळेला ज्या ठिकाणी आमच्या चित्ताची एकाग्रता होते त्या वेळेला ते सुंदर वाटत असतं. आमच्या चित्ताची एकाग्रता कुठे व्हावी काही नवल नसतं. प्रत्येकालाच सीतेसारखी सुंदर पत्नी मिळत नाही, पण प्रत्येकाला त्या सौंदर्याचा मोहही नसतो. त्याला आपल्याला मिळालेली पत्नी सुंदर वाटत असते, कारण त्याच्या चित्ताची एकाग्रता तिथे होते. ते हिंदीत गमतीनं म्हणतात ना, आता सांगू का नको ऐसा आहे पण सांगतो. हिंदीत एक गमतीची म्हण आहे, दिल चला गधी पे तो परी क्या चीज है, असं म्हणतात. अरे कुठे चित्ताची एकाग्रता होईल काय सांगता येतं माणसाचं. कुणाला सूर्यास्त आवडतो, कुणाला सूर्योदय आवडतो, कुणाला चंद्र बघायला आवडतो, कुणाला संध्याकाळचा सूर्य बघायला आवडतो, कुणाला एखादा विशिष्ट रंग आवडतो, कुणाला एखादं विशिष्ट फूल आवडतं. कुठे चित्ताची एकाग्रता होईल काय सांगता येतं. आणि जग तर वैविध्याने भरलेलं आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात तसं मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य, असं या जगताचं स्वरूप आहे. काय सांगता येतं कुणाच्या चित्ताची एकाग्रता कुठं होईल. शेवटी सौंदर्याचा संबंध आपल्या अंतःकरणातल्या सत्वशीलतेशी आहे. मला सौंदर्याची चिकित्साही जास्त करायची नाही आहे, त्याचा विचारही काही आत्ता करण्याचं कारण नाही. पुढे चला, हे किती सांगू तेवढं आम्ही कमी आहे. 2 महिन्याचा कालावधी दिला, तेवढ्यामध्ये बघ नाही तर मारून टाकीन असं सांगितलं. पुन्हा रावण आपल्या महालामध्ये परत गेला. परत गेल्यानंतर सीतेच्या जवळ बसलेल्या त्रिजटेसारख्या काही राक्षसिणी होत्या, त्यांनी सीतेला समजवायला प्रारंभ केला. सीते असं कसं करतेस, हे करू नको, ते करू नको, असा पुष्कळ विषय समजावून सांगितला. सीता मातोश्री ऐकायला तयार नाही. शेवटी राक्षसिणीने सीतेला मारून टाकण्याचा, आम्ही तुला खाऊन टाकू अशा धमक्या दिल्या. सीता मातोश्री त्याला काही बदली नाही. अनेक वेळेला रावण यायचा, तिला धमकावून जायचा, पण सीता मातोश्रीने कधी नजर उचलून रावणाकडे बघितलं नाही. सीता मातोश्रीने असं काही रामायणामध्ये असं वर्णन आलंय की सीता मातोश्रीने एक गवताची काडी रावणाच्या मध्ये आपल्यामध्ये ठेवली होती आणि सीता त्याच्याकडे बघून त्याच्याशी बोलायची. बघायचं काडीकडे आणि बोलायचं रावणाशी. पुष्कळ विचार आहे त्या संबंधामध्ये. साहित्यशास्त्रीय विचारही या संबंधामध्ये वेगळा करता येतो. आपण भागवतातलं भ्रमरगीत पहा. गोपिका बोलतात सगळ्या भ्रमराला, पण लागतं ते सगळं उद्धवाला. पण तिथला प्रसंग वेगळा आहे, इथला प्रसंग वेगळा आहे. परपुरुषाशी नजर उचलून त्याच्या नजरेला नजर देऊन त्याच्याशी बोलायचं नाही, असे काही धर्मसंकेत आपल्याकडे होते.
त्याचं पालन सीता मातोश्रीने त्या काळामध्ये तिथं केलंय. ठीक आहे, आपण त्याच्यात आत्ता गुंतायचं कारण नाही आहे. राक्षसिणीने धमकावलं, सीता मातोश्रीने त्याला काही फार दाद दिली नाही. परंतु मनामध्ये शोक चालू, विलाप चालू आहे. काय करावं, कधी येतील, मला सोडवतील कधी.